भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला आज पृथ्वीवर परतणार आहेत। शुभांशु शुक्लाचं यान आज कॅलिफोर्नियातल्या तटवर्ती भागात परतणार आहे। तर शुभांशु शुक्ला यांच्या परतीमुळे भारतासोबत आता जगभरासाठी ही खरं तर अभिमानाचा हा क्षण आहे। सोमवारी दुपारी 4:30 वाजल्यापासून शुभांशु शुक्लांचा परतीचा प्रवास सुरू झाला। शुभांशु शुक्ला 4 अंतराळवीरांसह 25 जून पासून अवकाशात होते। तर शुभांशु शुक्लांचा आता पृथ्वीवर परतीचा प्रवास सुरू झालाय। तसेच त्यांनी अंतराळात केलेले उल्लेखनीय प्रयोग कोणते आहेत पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर सोमवारी दुपारी 4:30 वाजता IST क्रू ड्रॅगन ग्रेस स्पेसक्राफ्ट ISS पासून अनडॉक झालं। तर आज दुपारी 2:40 वाजता IST स्पेसक्राफ्ट पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा प्रवेश करणार। 3 वाजता IST सुमारे पॅसिफिक महासागरात स्प्लॅशडाऊन होणार। तर काही मिनिटातच SpaceX ची बचाव टीम कॅप्सूल काढणार आहे। वैद्यकीय तपासणीनंतर आता नासाच्या बेसकडे रवाना करण्यात येणार। 18 दिवसांच्या अंतराळ वास्तव्यात 60हून अधिक शास्त्रीय प्रयोग। तर स्प्राउट्स प्रोजेक्ट अवकाशातील सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात रोपवाटिका विकसित करणे, अंतराळात केलेले हे उल्लेखनीय प्रयोग आपण पाहतोय। सेल बायोलॉजी, पेशींमधील बदल आणि मानवाचे अंतराळातील आरोग्याचं निरीक्षण। AI आणि रोबोटिक्स, AI आधारित अंतराळ स्थानकातील देखभाल, डेटा विश्लेषण। तसेच मटेरियल सायन्स अर्थातच अवकाशातील विविध धातू आणि पदार्थांचा अभ्यास केला गेलेला आहे। तर आज शुभांशु शुक्ला हे पृथ्वीवर परतणार आहेत। त्यासाठीचा काउंटडाऊन देखील आता सुरू झालेला आहे। शुभांशु शुक्ला यांचे आज कॅलिफोर्नियातल्या तटवर्ती भागात ते परतणार आहेत। शुभांशु शुक्ला यांच्या परतीमुळे आता भारतासोबतच जगभरासाठी हा अभिमानाचा क्षण आहे। सोमवारी दुपारी 4:30 वाजल्यापासून शुभांशु शुक्लांचा हा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे आणि अगदी काही वेळातच आता शुभांशु शुक्ला हे पृथ्वीवर परतणार आहेत। शुभांशु शुक्ला 4 अंतराळवीरांसह 25 जून पासून अवकाशात होते। शुभांशु शुक्लांचा पृथ्वीवरचा परतीचा प्रवास आता हा सुरू झालेला आहे। अगदी काही वेळातच शुभांशु शुक्ला पृथ्वीवर दाखल होतील। तसेच त्यांनी अंतराळात कोणकोणते उल्लेखनीय प्रयोग केलेले आहेत ते देखील आपण पाहिलेले आहेत। शुभांशु शुक्ला आज पृथ्वीवर परतणार आहेत, त्यासाठीचा काउंटडाऊन आता सुरू झालेला आहे। 4 अंतराळवीरांसह शुभांशु शुक्ला हे 25 जून पासून खरं तर अवकाशात गेले होते। ॲक्सिओम मोहीम या अंतर्गत ते अवकाशात गेले होते। त्या ठिकाणी अनेक प्रयोग देखील करण्यात आले। तसेच शुभांशु शुक्ला यांनी अवकाशातून पृथ्वी कशी दिसते असंही त्यांनी सांगितलेलं आहे। खरं तर हा जगभरासाठी भारतासाठी अभिमानाचा क्षण आहे। शुभांशु शुक्ला अगदी काही वेळातच पृथ्वीवर परतणार आहेत। त्यासाठीचा आता काउंटडाऊन देखील सुरू झालेला आहे। सोमवारी दुपारी 4:30 वाजल्यापासून शुभांशु शुक्लांचा हा प्रवास सुरू झालेला आहे। शुभांशु शुक्ला 4 अंतराळवीरांसह 25 जून पासून आता अवकाशात होते आणि त्यांचा आता परतीचा प्रवास या ठिकाणी सुरू झालेला आहे। ॲक्सिओम स्पेसने एका निवेदनात म्हटलं होतं की शुभांशु शुक्ला यांनी शैवाळाच्या प्रयोगांवर काम केलंय। ते अंतराळ मोहिमांसाठी अन्न, ऑक्सिजन आणि जैव इंधन प्रदान करू शकतील। सूक्ष्म शैवाळाची लवचिकता त्यांना पृथ्वीच्या पलीकडे जीवन टिकवून ठेवण्यासाठी एक आशादायक माध्यम बनवते, असं ॲक्सिओम स्पेसने म्हटलं होतं। तर हा शुभांशु शुक्लांनी या ठिकाणी उल्लेखनीय प्रयोग केलेले आहेत। ते प्रयोग कोणते आहेत हे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून
स्क्रीनवर पाहतच आहोत. अगदी काही वेळातच शुभांशु शुक्ला हे पृथ्वीवर परतणार आहेत. या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत. आपले प्रतिनिधी अविनाश ढेगसकर आपल्याशी जोडले गेलेले आहेत. अविनाश, खरं तर जगभरासाठी, आपल्या भारतासाठी हा खूप अभिमानास्पद असा क्षण आहे. शुभांशु शुक्ला आता पृथ्वीवर परतत आहेत. अगदी काही वेळातच ते पृथ्वीवर परतणार आहेत. भारतासोबत जगासाठी ही अभिमानाचा क्षण आहे, आनंद आहे. सगळ्या भारतासाठी अभिमानाचा क्षण आहे असं म्हटलं जात आहे. कारण या घटनेकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय, आपल्या भारताचं लक्ष लागलंय. स्वतः पंतप्रधान मोदी यांनी याकडे लक्ष ठेवलेलं होतं. आणि जेव्हा शुभांशु शुक्ला जेव्हा अंतराळात होता तेव्हा स्वतः पंतप्रधान मोदींनी स्वतः त्यांच्याशी संवाद साधला होता. त्यामुळे जेव्हा शुभांशु शुक्ला पृथ्वीवर येईल, पृथ्वीवरनं आल्यानंतर भारतात जेव्हा येईल तेव्हा त्याचं स्वागत कसं केलं जाणार हे पाहावं लागेल. आणि त्यामुळे भारताच्या अंतराळ कार्यक्रमाला आणखी बळ मिळेल. कारण ही जी खासगी अंतराळ मोहीम होती या अंतर्गत शुभांशु शुक्ला याच्यासह इतर 4 जण हे अनुभवी अंतराळवीर त्याच्यासोबत गेलेले होते. आणि हे आज परत लँड होत आहेत पृथ्वीवर. महत्वाचं हे असेल की इकडे जेव्हा शुभांशु शुक्ला अंतराळात गेलेला होता त्यावेळेला त्याच्या 18 दिवसाच्या वास्तव्यात एकूण 60हून अधिक शास्त्रीय प्रयोग केलेले आहेत असं सांगितलं जात आहे. स्पाउट्सवर प्रयोग होते की त्या सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात रोपवाटिका कशा विकसित केल्या जातील, त्यानंतर सेल बायोलॉजी म्हणजे पेशीमधील बदल कसे होतील, मानवाने अंतराळात आरोग्य कसं टिकावं किंवा त्याचं निरीक्षण केलं जातं, AI आधारित अंतराळात देखील देखभाल आणि डेटा विश्लेषण कसं केलं जातं, ह्या इतर याचा अभ्यास करण्यात आलेला होता. आणि या प्रयोगाचे किट्स स्वतः बंगळुरूमधनं आणि जैव तंत्रज्ञान विभागानं तयार केलेलं होतं. त्यामुळे संपूर्ण स्वदेशी संशोधनाचं हे उदाहरण सांगता येईल. पण आता प्रत्येकाला ह्याची प्रत्येक जण वाट पाहत आहे ती शुभांशु शुक्लाजी कधी पृथ्वीवर येत आहेत. कारण महत्वाचं की ज्या पद्धतीने एकदम सुखरूप पद्धतीने जेव्हा ते अंतराळात गेले त्याच्या सुखरूप पद्धतीने ते लँड करतील हे सगळेजण बघतात. काल बरोबर दुपारी 4:30 वाजता स्पेसक्राफ्ट हे अनलॉक झालेलं होतं इंडियन स्पेस शटल मधनं अनलॉक झालेल्यानंतर. आणि बरोबर 21 ते 22 तासानंतर आज दुपारी 2:30च्या सुमारास असं सांगितलं जात होतं की पृथ्वीच्या वातावरणात त्याने प्रवेश केला आहे. म्हणजे आताच्या वेळेत त्याने पृथ्वीच्या वातावरणात हे स्पेसक्राफ्ट प्रवेश करत असेल आणि बरोबर 10 ते 15 मिनिटात किंवा 20 मिनिटाच्या आतात पॅसिफिक महासागराच्या स्लॅश डाऊन ते शटल होईल. आणि काही वेळातच ही टीम कॅप्सूल काढल्याने कॅप्सूल नंतर तरी स्वतः शुभांशु शुक्ला बाहेर येईल. निश्चितच अविनाश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.